सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिकच्या सिडको त्रिमूर्ती नगरमध्ये भरवस्तीत रविवारी मध्यरात्री टोळींमध्ये गोळीबार झालाय। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्यावर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रात्री घडली आहे। गुंडांनी तलवार घेऊन परिसरात दहशत माजवली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले होते। याबाबत अंबड पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेत 6 संशयित ताब्यात घेण्यात आले। सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघात गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाले। दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली। काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला होता, परंतु रात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे यांनी वैभव शिर्के यास बोलावून घेतलं आणि दोघांमध्ये पुन्हा वाद झाले। दर्शन दोंदेने गावठी पिस्तूल काढत वैभववर रोखली असता जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला। दर्शनने पाठीमागून गोळीबार केला असता नेम चुकल्यामुळे वैभव वाचलाय। याबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचे हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। कॉल पडला काकडा गाडीवाला बघ परत येतील इकडे आम्ही 1 मिनिट गोळीबाराच्या घटनेच्या अवघ्या काही तासातच 6 संशयित आरोपी अंबड पोलिसांच्या ताब्यात आले। वर्चस्ववादाच्या वादातून ही घटना घडल्याची समजते, तर पुढील तपास नाशिकचे अंबड पोलीस करतात। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।